अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. महाविकास आघाडीला वंचितची डेडलाईन 12 नोव्हेंबर पर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर लढणार. वंचित बहुजन आघाडीचा इशारा, सन्मान नसेल तर साथ नाही. लोकसभा विधानसभा एकत्र लढलो पण नगरपालिकेत स्वबळाचा निर्णय ठाम, वंचितची भूमिका स्पष्ट. महाविकास आघाडीसोबत चर्चा फिसकटली, वंचितचा स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा निर्धार. नाईकांच्या विरोधी लढत फक्त नाटक, वंचितचा थेट आरोप, विचारांशी बांधील राहण्याचा संकल्प. वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार गुपित ठेवून राजकीय डावपेच. महाविकास आघाडीला धक्का, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर मैदानात उतरणार. जनतेच्या प्रश्नांवर लढू, युतीसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत, वंचित बहुजन आघाडीचा ठाम निर्णय. पुसदच्या राजकारणात नवी समीकरणे, वंचितची स्वतंत्र भूमिका ठरणार निर्णायक. महाविकास आघाडीला वंचितची डेडलाईन 12 नोव्हेंबर पर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर लढणार. पुसद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत राहून एकत्र लढलेल्या वंचित बहुजन आघाडीने आता स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित आघाडीने महाविकास आघाडीला स्पष्ट शब्दात 12 नोव्हेंबर पर्यंत मागण्यांचा सन्मानपूर्वक विचार करा, अन्यथा आम्ही स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवू असा इशारा दिला आहे. या घोषणेनंतर आघाडीच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली आहे की पुसदचे मतदार आता पैशाला नव्हे तर आमच्या कामाला आणि विचारधारेला भाव देतील. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी म्हणतात, नाईकांच्या विरोधात लढण्याचे नाटक काही पक्ष करतात पण प्रत्यक्षात त्यांच्याच हिताचं काम करतात. आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांवर ठाम आहोत आणि विचारांशी बांधील आहोत, म्हणूनच युतीसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या भूमिकेमुळे वंचितने महाविकास आघाडीसमोर स्पष्ट सीमा आखली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी पक्षाने सावधानतेने आणि रणनीतिक पद्धतीने उमेदवारी जाहीर करण्याचे संकेत दिले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही सत्ता काबीज करू. महाविकास आघाडी बरोबरची चर्चा फिसकटल्याने आता वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे. त्यामुळे पुसद नगर परिषद निवडणुकीतील लढत आणखी रंगतदार होणार हे मात्र निश्चित झाले आहे. हा, ही शक्यता आहे. महाविकास आघाडी बरोबर युती संदर्भात वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू होती. काही बैठका सुद्धा झाल्या आणि त्या बैठकी दरम्यान जे चर्चेमधून समोर आलं, त्यांनी आम्हाला प्रस्ताव सुद्धा मागितला. आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला, कारण की 3 पक्ष अगोदरच एकत्र आहेत. मग 3 मध्ये 4था समाविष्ट करणे, त्यांच्या वाटाघाटी झालेल्या होत्या, पण त्याच्यामध्ये 4था समाविष्ट करणे आणि त्या तिघांच्या पैशातून काहीतरी काढून आम्हाला देणे, हा असा त्यांचाही प्रयत्न होता. आम्हीही त्यासाठी तयारच होतो. सन्मानजनक जर आम्हाला जागा दिल्या असत्या तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडी बरोबर युती करण्यास तयार होतो. आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, मतदानाच्या शेवटच्या 17 तारखेपर्यंतही आम्ही सांगू इच्छितो की महाविकास आघाडीकडून जर सन्मानजनक आम्हाला काही मिळालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडी बरोबर युतीच्या तयारीमध्ये कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा राहणार आहोत. पण इथं सांगण्याजोगं आज हे आहे की बैठकी दरम्यान आम्हाला जे सन्मानजनक काही पाहिजे होतं, आम्ही जो प्रस्ताव मांडला तो अजून त्यांच्याकडून स्वीकृत झालेला नाही आहे किंवा त्यावर त्यांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. वेळ फार कमी राहिलेला आहे, म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही त्यांची वाट मात्र निश्चित करू. ते पण एक सन्मान व्हावा, कारण की प्रमुख पक्षामधला एक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे. महाविकास आघाडीचे जो मतदान विधानसभेला झालं त्या 3 पक्षाला मिळून झालेलं मतदान एवढंच एका पक्षाला वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं. त्यामुळं सन्मानजनक जर संख्या आम्हाला दिली तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक आहोत. तुम्हाला किती पाहिजे मांडलेला आहे आमचा पत्र, आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे. आपल्यासमोर तो निश्चितच पुढे येणारच की आम्ही किती मागितला, त्यांनी किती देऊ केलं, हेही आज ना उद्या उघड होणारच.
तर सध्या ग्रुपिंग ठेवलं तर चांगलं राहील. नाईक परिवाराचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या व्यतिरिक्त जेवढेही पक्ष आहेत ते सर्व त्यांच्याशीच मिळून काढून राहिले. एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वबळावर आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे पुसदचा की दाखवायचं एक आणि करायचं एक, आंदोलन सर्व एकच आहेत आणि हे सुद्धा जनतेने हेरलेलं आहे. त्यामुळं सामान्य जनता आज वंचित बहुजन आघाडीकडे एका वेगळ्या उद्दिष्टानं एका वेगळ्या नजरेतून बघत आहे आणि आमची तीच खासियत आहे आणि आम्ही ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणार. प्रतिसाद नाही आणि सामान्य जनतेतून ही मागणी आहे की तुमचे कामं वेगळे आहेत इतरांपेक्षा, तर तुम्ही त्याला टिकून ठेवा. यांच्यासोबत जाणे म्हणजे शेवटी तिथंच जाणे आहे. मग तुम्ही नका तिथे जाऊ, तुम्ही वेगळे आहात तर वेगळेच राहा. तेच आमचं खरं चेहरा आमचा तोच आहे की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. कुठल्याही कारणाने आपण तडजोडीचा विषय घेतला नाही. जनतेचे प्रश्न घेऊन आपण प्रत्येक वेळेस लढत आलेलो आहोत. हे आपलं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य टिकून ठेवणं हे आमची जिम्मेदारी आहे. यावेळेस तरी मग त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी कशी टिकेल त्यामध्ये? मुद्दा तोच आहे. बघा, जसं मी प्रभाग क्रमांक 15चं उदाहरण आपल्याला दिलं होतं, तर लोकांना पैशापेक्षा त्यांचे कामं करणं महत्वाचं आहे आणि आम्ही हे बोलून न दाखवता करून दाखवलेलं आहे. नाही, पण फक्त ते प्रभाग क्रमांक 15 बद्दलच लागू होत नाही ना. पुसदमध्ये असं नाही आहे की 15 मध्येच पैशाचा व्यवहार होणार नाही. जनता मग ते एकदम गरीबातल्या गरीबात असू द्या किंवा कर्मचारी वर्ग असू द्या, त्यांना तुमच्या 1500शी घेणं देणं नाही आहे. 1500ने त्यांचं काही भलं होणार नाही. पण ज्या खास करून गरीब एरियामध्ये तिथं तर तुम्हाला नगरसेवकाचं एवढं काम असतं, एवढ्या जिम्मेदाऱ्या असतात, ते नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर परत तिकडे फिरूनही पाहत नाही. आणि आम्ही नगरसेवक आमचा एकही नसताना जनतेमध्ये सतत जाऊन 3 वर्ष काम केलेलं आहे आणि ते जनता आज पैशाला बळी पडणार नाही, यांच्या प्रलोभाला बळी पडणार नाही. कारण की आम्ही प्रत्यक्षात काम केलेलं आहे. आम्ही काम करू हे नाही सांगत आहोत, आम्ही काम करून दाखवलेलं आहे. एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्यानंतर जनतेचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीत निश्चितच यांचा कितीही पैसा राहू द्या तो कामी पडणार नाही. हे चेहरे ज्यांनी कामं केलेले आहेत त्यांना जनता प्राधान्य देईल एवढा आम्हाला विश्वास आहे. कालच आम्हाला त्यांचा निर्णय येणार होता, पण तो कालच्या नंतर आजही दिवसभर आम्ही वाट बघितली. काल नाही झालं कदाचित आज तरी म्हणून आज सोहळाचा नारा दिला. म्हणून आज सोहळाचा ना काही दरवाजा बंद झाल्यासारखं झालं. कालपर्यंत आम्ही त्यांची वाट, त्यांचा शब्द होता की काल आम्हाला ते पत्रकार परिषद झाली ना त्या अगोदरच तरी तुम्हाला तिथंच बोलावं पाहिजे होतं. त्या अगोदरच आमचं फायनल होऊन पत्रकार परिषदेमध्ये 4 पक्ष एकत्र येणार आहेत असं ते बोलणार होते. पण आम्हाला विचारत नाही घेता पत्रकार परिषद झाली. तरी आज आम्ही दिवसभर वाट बघितली, कारण की सोबत आलं तर फायदाच आहे एवढं आम्हाला माहिती होतं. आमचाही आहे त्यांचाही आहे, त्यांना निश्चितच फायदा वंचित बहुजन आघाडीचा झाला असता, कारण इथं वंचितला मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात. पण अपेक्षेनुसार झालं नसल्यामुळं स्वबळाचा नारा लावला जास्त आम्हाला द्यावा. सर, शेवटची तारीख म्हणाली होती सर. आजची शेवटची तारीख आहे की 17 आहे? फॉर्म भरण्याची 17 फॉर्म भरण्याची 17 आहे. समीकरण चेंज होऊ शकतात. नाही, उद्या जसं की सुरुवात आहे फॉर्म भरण्याची, हो. आपले किती फॉर्म उद्या जातील तिथं, असं काही आहे का ठराविक आपला? उद्यापासूनच आमचे फॉर्म नाही जाणार. फॉर्म 12-13च्या नंतरच जायला सुरुवात होणार. अच्छा, 1-2 दिवस समजा वाट बघणार आपण. येस. वाटची शेवटची तारीख आपली सरांचा प्रश्न राहिला. 13 पासून आम्ही सुरुवात, ते अगोदरच व्हायला पाहिजे होतं, पण ते शक्य नाही आहे आता. त्यामुळे स्वबळाचा नारा आणि महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत जी रणनीती आहे, लोकसभा आणि विधानसभा दोन आमच्यासोबत घडलेले आहेत. त्यामुळे आम्ही जास्त 12 तारीख आमची डेडलाईन असं, हेच 9 तारीख डेडलाईन असं कधी ठरवलं हे आता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.